जय एसटी शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये स्वागत आहे। आज आपल्याला मी एका यशस्वी असे उद्योगपती आणि ते एसटी युजर शेतकरी यांची एक कहाणी तुम्हाला सांगणार आहे, त्यांच्या डाळिंब आणि द्राक्ष शेतीमधल्या यशोगाथी। मित्र हो, संदीप पाटील मांडकी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, हल्ली मुक्काम पुणे येथे आहेत, जे तिथे त्यांचा फार मोठा व्यवसाय आहे आणि ते उद्योगपती आहेत। आणि अशा दुहेरी भूमिकेमध्ये त्यांनी आपल्या शेतकरी भूमिकेला अतिशय सुंदर अशा प्रकारे न्याय दिलेला आहे। मागच्या वर्षी त्यांनी 1 एकर डाळिंबामध्ये एसटी माध्यमातून 375 रुपयापर्यंत बाजार मिळवून पुणे मार्केटमध्ये 15 लाख रुपये केले आणि त्यासोबत आपलं यश आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांच्यावर आपलं यश वाटलं। शेकडो शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन, प्रेरणा देऊन, मार्गदर्शन करून त्या ठिकाणी त्यांनी आपलं यश सर्वांबरोबर वाटलं। आणि त्याचबरोबर त्यांनी यावर्षी 1.5 एकर SSN आणि 1 एकर माणिक चमनसाठी एसटी वापर केला। 3 लाख रुपयापर्यंत खर्च केला। 24 लाख रुपये त्यांना उत्पन्न मिळालं। त्यांचं खर्च वजा जाता 20 लाख रुपये निव्वळ नफा राहिला 2.5 एकर मध्ये। त्यांचे द्राक्ष आज आम्हाला इथं मिळालेले आहेत। आपण द्राक्ष ओपन केलेले आहेत, पण बघू शकता की त्यांनी कुरिअरनी खास सरप्राईज म्हणून द्राक्ष पाठवले। त्यांच्या द्राक्षाची गोडी आणि त्याची मजबूती, एक मणी जरी वरून धरून ठेवला तरी पण अतिशय मजबूत आहे। अशा प्रकारच्या रॅपर मध्ये, प्लास्टिक मध्ये पूर्ण कोटिंग करून पाठवलेला असल्यामुळे ते उबले आहेत, तरी सुद्धा त्याच्यामध्ये मजबूती आजही 4थ्या दिवशी टिकून आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, गोडी एवढी अप्रतिम आहे की आपण साखर खावी। तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी पहिल्या बेसल डोस मध्ये 10 टन कृषी अमृत 2.5 एकरला वापरलं, दुसऱ्या बेसल डोस मध्ये 5 टन वापरलं, तिसऱ्या बेसल डोस मध्ये परत 5 टन वापरलं, असे त्यांनी 3 बेसल डोस केले। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व खर्च त्यांनी 3 लाखापर्यंत केला, तरी सुद्धा त्यांना इतर खर्च जरी धरला तरी पण त्यांना 20 लाख रुपये निव्वळ नफा राहिला आणि अशा प्रकारची क्वालिटी आली। जर पहिला बेसल डोस त्यांनी RMPH वापरला असता तर अजूनही त्यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असती। पुढच्या वर्षी ते असं करतील। एक उद्योगपती असून देखील त्यांनी एसटी वैदिकवर अतिशय यशस्वीपणे डाळिंबही पिकवले, आता त्यांनी द्राक्षही पिकवले। एसटी वैदिकवर विषमुक्त द्राक्ष पिकवले जाऊ शकतात, हे उदाहरण त्यांनी आज त्या परिसरामध्ये सर्वांसमोर पेश केलं। अशा प्रकारचे एवढी गोडी असलेले मधुर द्राक्ष ग्राहकाला जर किरकोळ बाजारात मिळाले, उच्च बाजारामध्ये विकल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यांनी द्राक्ष पाठवल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद।